तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात हेडलाईन्स। सरकारकडून टोल माफी आणि नवी मुंबई शिवसेनेचा जल्लोष। मुंबईतील 5 टोल नाक्यावर टोल मुक्ती। दिवाळी आधी प्रवाशांना टोल मुक्तीची मिठाई भेट। रायगडमध्ये कुणबी समाज एकवटला। जरांगेंच्या सरसकट मराठा कुणबी दाखल्याला विरोध करत कुणबी समाजाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन। महाड शहरात खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूती दरम्यान सीझरचे प्रमाण वाढले। ग्रामीण रुग्णालयाकडून खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ। आणि स्वातंत्र्यानंतर अलिबागमधील रेवस रेड्डी पुलाची निर्मिती। कोकणाला मुंबईशी जलद गतीने जोडले जाणार। पाहूया सविस्तर वृत्त। राज्य सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये मुंबई प्रवेशद्वारावर असलेल्या 5ही टोल नाक्यावर वाहनांना टोल माफीचा निर्णय घेतलाय आणि राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आलाय। रोजच्या रोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा मोठा फायदा होणार असल्याने आपल्याला दिवाळी भेट मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे। याच अनुषंगाने शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी वाशी टोल नाक्यावर येऊन एकच जल्लोष केलाय। रात्री 12 वाजता या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने याच वेळी शेवाळे आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन त्यांनी प्रवाशांना पेढे वाटून आनंद साजरा केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील 2.5 वर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत। त्यात लाडकी बहीण आणि टोल माफी आणि इतर अनेक निर्णयामुळे करोडो नागरिकांना याचा थेट फायदा झालाय। टोल माफीच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त करून संपूर्ण राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे। आज मंत्रिमंडळाने आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। मुंबईतले 5ही टोल नाक्याच्या इकडे जे लहान वाहन आहेत जे त्यांच्याकरता टोल माफी केलेला आहे। गेले कित्येक वर्ष मुंबईकरांची आणि मुंबईच्या बाहेरील नागरिकांची मागणी होती टोल माफी व्हावी आणि त्या मागणी आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण केलेली आहे। मी संपूर्ण मुंबईकरांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो। त्यांच्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आणि यापूर्वी पण त्यांनी ठाण्याचा टोल बंद व्हावा त्या मुख्यमंत्री नसताना म्हणजे अगोदर ज्यावेळी ते आमदार होते, ज्यावेळी मंत्री होते, त्यावेळी पण त्यांनी कोर्टात केस केली होती की हा टोल बंद व्हावा। विविध आंदोलनं पण केली होती आणि त्या आंदोलनाला कुठे ना कुठेतरी आज त्यांनी मुख्यमंत्री पद ज्यावेळी त्यांच्याकडे आलं आणि त्यामुळे आज त्या आंदोलनाला कुठे ना कुठेतरी आज त्यांनी एक चांगला न्याय दिलेला आहे। म्हणून पुन्हा एकदा त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी वाहतूक कोंडी पण टोल नाक्यामुळे होत होती, ती वाहतूक कोंडी पण दूर होईल। 5ही टोल नाक्यावर 1-1 तास लोकांना उभं राहावं लागायचं, गाड्यांच्या रांगा या ठिकाणी लागायच्या। आता ते चित्र तुम्हाला दिसणार नाही आणि कालच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वाशी ब्रिजचं पण उद्घाटन केलेलं आहे। दुसऱ्या ब्रिजचं उद्घाटन येणाऱ्या 2-3 महिन्यात आहे। त्यामुळे हा 10 लेनचा हा ब्रिज झालेला आहे। त्यामुळे 10 लेनचा ब्रिज होऊन जर टोल चालू झाला असता तर पुन्हा एकदा त्या ट्रॅफिकला सामना करावा लागला असता। त्यामुळे त्या ब्रिजच्या बरोबरच हा टोल नाका त्यांनी बंद केलेला आहे। त्यामुळे कालचं ज्या ब्रिजचं काम झालेलं आहे त्याचा फायदा आजच्या या निर्णयामुळे होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांमध्ये एक खुशीचं वातावरण आहे आणि हा एक खूप चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे। राज्यात मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या दबाव तंत्राला बळी पडून मराठा समाजाच्या ओबीसीकरणासाठी मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना अंतिम करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज पुन्हा एकवटला असून जरांगे पाटील यांच्या तसेच सरकार त्यांना देत असलेल्या आश्वासनाला निवेदनातून थेट रायगड रोहा तालुक्यातील कुणबी समाजाच्या वतीने इशारा पत्र देण्यात आले।
तसेच कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा विविध मागण्यांचे 2 निवेदने यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांना सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी देण्यात आलेत। यावेळी कुणबी समाज नेते शंकर म्हस्कर, सुरेश मगर, रोहा तालुका अध्यक्ष रामचंद्र सकपाळ यांच्यासह विभागातील कुणबी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। तर यावेळी रोहा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार थोरे यांनी निवेदन स्वीकारत पुढे पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलंय। रायगड जिल्ह्यातील डोलवी येथील JSW कंपनीचे दूषित सांडपाणी धरमतर खाडीत सोडलं जात असून यामुळे खाडी प्रदूषित होत असल्याची तक्रार माजी आमदार पंडित पाटील यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली। कंपनीतून निघणारा धूर आणि धूळ यामुळे वातावरण प्रदूषित झाले। खाडीत सुरू असलेल्या खोदकामामुळे भविष्यात बांधबंदिस्तीला धोका निर्माण होण्याची भीती पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे। कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्ते देखील खराब झाल्याची पंडित पाटील यांनी यावेळी तक्रार केली आहे। दादा तुम्ही आचारसंहिता वगैरे काय नाही दादा, तुम्ही आचारसंहितेचं कारण त्यांना सवलत द्या। तुम्ही आजच्या ऑर्डर काढा, कधी उद्या परवा कधी पण मीटिंग लावा। आज साहेब मंत्रालयात आहेत दोघं पण, RDC साहेब। आणि मीटिंग घेताना शिपायला पाठवायला नका सांगू। JSW कंपनीचे निर्णय घेणारे अधिकारी पाहिजेत, त्यांचा कोण इथला प्रमुख आहे तो लक्षात आलं काय? नाही आम्हाला पण गाड्या फोडता येतील, तिथे काळा फासता येईल, ते मला आवडत नाही, कारण लोकशाहीमध्ये ते योग्य नाही। म्हणून इथे तुम्ही मीटिंग घ्या, त्याचं प्रोसिडिंग व्हायला पाहिजे। कारण मीटिंग असे बरेच झाले माझ्या प्रोसिडिंग नाही काय ना, कारण तुमचे कधी बदलला मंत्र्यांना पैशाची गरज लागली की ताबून तर बदल्या पण होतात। आम्ही जेव्हा मीटिंग घेतली तो अधिकारी तिथे नसतो। नाही करून घ्या। हा किती दिवसात लावा? आज साहेबांना मी बोलतो, साहेबांची वेळ घेऊन लावून घेतो। साहेब आहे कुठे? साहेब सर आज मंत्रालयामध्ये आहे, आज चीफ सेक्रेटरी साहेबांकडे मीटिंग आहे। अहो मीटिंग आहे आता संपलं त्यांचं सरकारचा, रोज मीटिंग घेऊन जनतेला कधी भेटणार माझ्या राज्यानं? फक्त मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटायचं काय? नाही आज अहो साहेब सोमवारी पुढे जाता येत नाही, सोमवारी इथे थांबायला पाहिजे। इथे हॉटलाईन आहे ना, मंत्र्याचा काय विषय आहे? हायकोर्टाचे निर्देश आहे, चीफ सेक्रेटरी। हे बघा साहेब ऐका पत्रकार, नाहीतर नाईलाजाने मला न्यायालयात जायला लागलं, मग मी पार्टी कलेक्टरला पण करीन आणि मी काही मॅनेज होणार नाही। तुम्हाला तर माहिती आहे पंडित शेठ एकदा बिलकुल का जोर आहे, मला ती वेळ आणू नका। कंपनी कायद्याप्रमाणे जेव्हा मीटिंग होईल त्याचे नियम आणा की CSR किती टक्के खर्च करायला पाहिजे। तुमचे कोण असतील त्याचे प्रमुख असतील त्यांना सांगा, आम्ही काय अडाणी लोक आम्हाला माहिती नाही, कारण नियमाप्रमाणे तो कुठल्या परिसरात खर्च करायचा आहे। स्थानिक लोकांना रोजगार देताना JSW कंपनीने स्थानिकांना किती लावले आणि बाहेरच्या लोकांना किती लावले? नाही तर ते येतील इथे बिस्किट खायला, आम्हाला बिस्किट नको ना काय नको, आम्ही पाहिजे तर आम्ही मोदक घेऊन आलो काय रे बाबा, मी डबाच घेऊन आलो, कारण शासनाचा आपला काहीच खायचा नाही। तर त्याला माहितीसह मीटिंगला या। सांगतो, देतो सूचना। हा ऐतिहासिक जिल्हा म्हटलं की रायगड जिल्ह्यासमोर येतो। मात्र याच रायगड जिल्ह्यातील महाड ST आगारातील विविध समस्या तसेच अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेवरून मनसेकडून वेळोवेळी आंदोलन करण्यात आली होती। विधानसभेवर चौथ्यांदा चौकार मारून निवडून जाणार अशी चर्चा सुरू असताना आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने काही दिवसांपूर्वी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आगारातील अंतर्गत रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचं कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि आता संबंधित ठेकेदाराने प्राथमिक स्वरूपात येथे कामाची सुरुवात केली असून या अंतर्गत रस्त्यावर चक्क माती टाकल्याने परतीच्या पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा ST आगारात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवासी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना ST मध्ये चढताना ढोपरभर चिखलातून वाट काढावी लागते। जर का अशा पद्धतीने संबंधित ठेकेदाराने कामाला थुकपट्टी लावून सुरुवात केली मग पुढील काम कसं होणार असा सवाल महाडकरांना पडलाय। महत्त्वाचे म्हणजे संबंधित ठेकेदार हा नेते मंडळींचा खास असल्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यायला नेते मंडळींना वेळ मिळेल का असे प्रवासी व महाडकर नागरिकांकडून बोलले जाते। दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होत असली तरी या प्रगतीचा फायदा नक्की कोणाला होतोय याबाबत प्रश्नचिन्ह आहे।
यापूर्वी सहज होणाऱ्या प्रसूतीसाठी आता सीझर करण्याची गरज डॉक्टरांकडून सांगितली जाते। यासाठी अनेक कारणे देऊन रुग्णाच्या नातेवाईकांना घाबरवले जाते। रुग्णांचे नातेवाईक देखील पैशापेक्षा जीव प्यारा असा विचार मनात आणून सीझर करता तात्काळ तयार होत आहेत। वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या दरांमध्ये सीझर केले जाते। काही ठिकाणी 30,000 तर काही ठिकाणी 60,000पेक्षा अधिक रक्कम उकळली जाते। रायगड जिल्ह्यातील महाड शहरांमधील खाजगी रुग्णालयांमध्ये गेली वर्षभरापासून 50%हून अधिक सीझर झाल्याचं स्पष्ट झालंय। याबाबत नुकत्याच झालेल्या एका तक्रारीनुसार महाड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी चौकशी करून महाड शहरातील 4 खाजगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने महाड शहरात एकच खळबळ उडाली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे। महाड शहरामध्ये बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये सीझरचं प्रमाण जास्त आहे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। जसं की वेदिकामध्ये वृत्तप्रसिद्ध केलं होतं, तर त्याची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितलं होतं की यांच्या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या। त्या अनुषंगाने महाडमधील जे आपले 4-5 हॉस्पिटल आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। तर त्याचा त्यांनी खुलासा देखील दिलेला आहे। त्याच्यात सर्वसाधारण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये सीझरचं प्रमाण 50%पेक्षा जास्त आहे। तर आता त्यांचा अहवाल माझ्याकडे प्राप्त झाला आहे। तो अहवाल मी पुढील कारवाईसाठी जिल्हा शल्य रायगड विभाग यांच्याकडे सबमिट करत आहे। त्यांच्या सर्वांकडून कारवाई होईल। प्रत्येकाला कार्यक्रम करण्याचा अधिकार संविधानाने दिलाय। विजयादशमीच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रॅलीत झालेली घोषणाबाजीची घटना, त्यानंतर पोलिसांनी केलेला लाठीमार याबाबत चौकशी झाली पाहिजे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी निवेदन दिले। पूर्व संध्येला रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन होतं आणि या पथसंचलनाच्या वेळी काही जणांनी धार्मिक घोषणा देऊन या संचलनाला विरोध करण्याचा प्रयत्न केला। 100 वर्ष राष्ट्रीय सेवक संघाला पूर्ण होत आहेत आणि अशा या संघटनेच्या दरवर्षी होणाऱ्या या पथसंचलनाला विरोध करणं हे अतिशय दुर्दैवी आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय। या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये दरवर्षी असं पथसंचलन होतं। त्याच्यामध्ये सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे हे पथसंचलन पाहायला असतात। काही ठिकाणी पुष्पवृष्टी होते। असं असताना कोकण नगर, कीर्तीनगर या परिसरामध्ये हे अतिशय शांतपणे चालू असलेल्या कार्यक्रमाला कुठेतरी गैरसमजातनं विरोध करण्याचा प्रयत्न जो झाला हा रत्नागिरी शहराच्या दृष्टीनं चुकीचा आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे की जात पात धर्म न मानणारी ही संघटना ही 100 वर्ष जर आपली पूर्ण करताना लोकसेवेला अर्पण, राष्ट्राला अर्पण असलेली स्वयंसेवक यांचं स्वागत करण्याच्या ऐवजी विरोध करणं आणि या गोष्टीची चर्चा नॅशनल टीव्हीवर होणं हे रत्नागिरीच्या शहराच्या दृष्टीनं दुर्भाग्याचं आहे। अशा घटना पुढे घडू नयेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। कारण या रत्नागिरी शहरामध्ये मोहरमच्या निघणाऱ्या मिरवणुका असतील, ईदच्या निघणाऱ्या मिरवणुका असतील, याच्यामध्ये कधीही कुठल्या दुसऱ्या समाजानं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही। त्याचबरोबर गणपतीच्या मिरवणुका असतील, नवरात्राच्या मिरवणुका असतील, याच्यामध्ये सुद्धा इतर कुठल्याही समाजानं कधी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही। त्यामुळे हे शहर हे सर्व धर्मियांसाठी अतिशय चांगलं, सलोख्याचं, शांततेचं वातावरण असणारं शहर आहे। अशा शहराला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये। स्वातंत्र्यानंतर रेवस रेड्डी पुलाची निर्मिती होत असून यामुळे कोकणाला मुंबईशी जलद गतीने जोडण्याचं स्वप्न साकार होणार आहे। याबद्दल आमदार महेंद्र दळवी यांनी समाधान व्यक्त केलंय। कित्येक वर्षाचा प्रलंबित प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला असं मी नक्की सांगेल। आजचा तळ कोकणातल्या सगळ्या माझ्या जनतेचा अतिशय आनंद दिवस आहे। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने
रेवस करंजा पूल असेल, रेवदंडा साळोपुरी असेल, आगरना तुरमाडी असेल, हे माझ्या मतदारसंघात 3 पूल आणि पलीकडचे कोकणातले 4 पूल असं साहेबांनी आज खऱ्या अर्थाने ओपनिंग केलं. रेवस रेड्डीला जाणाऱ्या रस्त्याचे ब्रिज आहेत. खरं तर अंतुले साहेबांनी त्यावेळचं बघितलेलं स्वप्न खऱ्या अर्थाने आज त्याची पूर्ती झाली. मी आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून खऱ्या अर्थाने तेव्हापासून मी त्या संदर्भात प्रामाणिकपणे काम केलं आणि खऱ्या अर्थाने आज त्याला न्याय मिळाला असं मला निश्चित वाटतं. आणि म्हणून आमच्या तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय दादा भुसे मंत्री यांचे त्रिवार आभार व्यक्त करतो. रायगडच्या तळा शहरातील तळा बसस्थानकाचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन संपन्न झाले. तळा बसस्थानकाचे काही महिन्यांपूर्वी मंत्री अदिती तटकरे यांच्या आमदार निधीतून 10 लाख रुपये मंजूर करून दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र या बसस्थानकाचे संपूर्ण काम करण्यासाठी परिवहन विभागाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून एसटी महामंडळाकडे 1,71,00,000 रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली असून जवळपास 76 लाखांचा पहिला टप्पा वर्ग करण्यात आलाय. त्याचं भूमिपूजन मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. या प्रसंगी नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष चंद्रकांत बोरावकर, तहसीलदार स्वाती पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पेण तालुक्यातील ग्रामपंचायत रोडे अंतर्गत विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांच्या शुभहस्ते आणि निलिमा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी रोडे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी रोडे ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन अंतर्गत रोडे फणसवाडी, धरणवाडी, बारशेतवाडी येथील जलयोजनेचे लोकार्पण, रोडे धरणवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण, रोडे अंगणवाडी इमारत लोकार्पण, रोडे कोळीवाडी व मोहल्ला येथील अंतर्गत पाईपलाईनचे लोकार्पण, रायगड जिल्हा परिषद शाळा रोडेचे सुशोभीकरणाचे उद्घाटन, रोडे बौद्धवाडी येथील अंतर्गत पाईपलाईनचे उद्घाटन, बौद्धवाडी येथील अंतर्गत रस्ता उद्घाटन, सार्वजनिक शौचालय उद्घाटन, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उद्घाटन, रोडे व्यायामशाळा इमारतीचे भूमिपूजन, बारशेतवाडी रस्त्यावरील मुख्य साकव भूमिपूजन, बारशेतवाडी रस्त्याचे भूमिपूजन, फणसवाडी रस्त्याचे भूमिपूजन, धरणवाडी रस्त्याचे भूमिपूजन आणि पबजी रोडचे भूमिपूजन आदी विकास कामांचं भूमिपूजन यावेळी संपन्न झालं. भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीचे असलेले उमेदवार, कोण उमेदवार ते 2-4 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाईल. त्या उमेदवाराची कमळाची निशाणी असलेल्या चित्राच्या पुढे असलेलं बटन दाबून त्याला अधिकाधिक संख्येने, अधिकाधिक मतांनी या ठिकाणी विजयी करा. दसऱ्यानिमित्त धनगर समाजाची पारंपरिक गजानृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पाचल येथे प्रभावती हॉलमध्ये पार पडली. जिल्ह्यातून या स्पर्धेत एकूण 9 संघांनी आपली लोककला 700 रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यात प्रथम क्रमांक अंबाई मिळंद या संघाने पटकावला, तर दुसरा क्रमांक यंगस्टार ओझर या संघाने पटकावलाय, तर तृतीय क्रमांक लक्ष्मी माता करक या संघाने पटकावलाय. या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावून धनगर समाजाच्या या कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचल येथे धनगर समाजासाठी समाज मंदिर व्हावे या मागणीसाठी आता जोर धरू लागले. काही आलेल्या राजकीय पक्षांच्या सर्वच नेत्यांनी लवकरात लवकर समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व समाज बांधव कार्यक्रमास अमूल्य मदत करून लावणारे हातभार आणि सर्वच नेत्यांचे, प्रतिष्ठित व्यक्तींचे आभार मानलेत आणि येणाऱ्या काळात अशीच धनगर समाजाची वज्रमूठ कायम ठेवण्याचे आश्वासन समाजाच्या कार्यकर्त्यांनी जमलेल्या रसिक प्रेक्षकांना दिले. या पारंपरिक पद्धती या बंद झालेल्या आहेत, परंतु
ही सर्वांनी खरोखरच या जुन्या आठवणी जागवण्याचं मी काम केलं आहे याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसंच या कलेला आपण तेवढं माझ्याकडून किंवा आपल्या संस्थेकडून ज्या पद्धतीमध्ये सहकार्य पाहिजे ते सहकार्य करण्याची ग्वाही देतो. बातमीपत्रात इथेच थांबतोय. पाहत रहा फक्त माझे कोकण.